श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा, गंगाधरा, महाकाल, त्र्यंबकेश्वरा, ओंकारा, पावमशी, तू आणि रुक्मिणीशी एकतत्व खास तोयवारी म्हटल्यास काय उजली भेद होतो. तैसी तुमची आहे स्थिती. तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तुझ बाहत. अनन्य भावे वाहता तू पावशी आपुल्या भक्ता. माता न धरी निष्ठुरता, आपल्या वत्साविषयी कधी. मी तुझे अजानले करू, नको माया पाताळ करू. तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा. बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ. प्रकार प्रयेक अघटित आला ऐसा घडोनी. वैशाख शुद्ध पक्षाशी, अक्षय तृतीयेची आज दिवशी, पितरार्थ उदक कुंभासी, देती श्राद्ध करोनिया. अक्षय तृतीयेचा दिवस वऱ्हाडातील लोकांस विशेष वाटे. प्रत्येकास मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरात बैसले, कौतुके लीला करावया. बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून. तंबाखूची मज कारण, विस्तववरी ठेवोनिया. सकाळपासून ऐसाच बसलो चिलीम मुळी नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो. भरा चिलीम मुलांनो, ऐसी आज्ञा ऐकता भली. पोरे अवघी आनंदली, चिलीम भरू लागली. तंबाखू आत घालूनिया. विस्तवाचा तपास केला, तो न सदनी मिळाला. काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो. पोरे चिंती विचार करीती, हे आपापसात निश्चिती. कशी करावी यासी युक्ती, विस्तव पाहिजे चिलिमीला. मुले पाहून चिंतातुर, बंकट करी मधुरोत्तर. अरे जानकीराम सोनार, आहे वेटाळी आपुल्या. त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासी मागून घ्यावे. दुकान ते चालण्या बरवे, विस्तव लागतो आधी पेटते बागेसरी. त्याच्या पुढे दुकानदारी, ही सोनाराची रीत खरी आहे. ठावावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले, जानकीरामाकडे आले. विस्तव मागू लागले. समर्थांच्या चिलमीस जानकीराम रागावला. लेकरासी बोलता झाला, अक्षय तृतीयेच्या सणाला दे नको ना विस्तव मी. पोरे म्हणाली त्यावर जोडून आपले दोन्ही कर. नको करू हा अविचार, विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन, देवाचेही देव जाण. त्यांच्या चिलमी कारण, विस्तव हा जातसे. साधू प्रती काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता. उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून. ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी. चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज. ते सोनारे न ऐकिले, अदा तदा भाषण केले. ज्यांचे जवळ मरण आले, त्यांचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकासी, गजानन कशाच्या पुण्य राशी. त्या चिलमी बहादरांसी, साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो. वेड्यापरी चाळे करीतो, पितो पाणी गटाराचे. जात ग्योत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला. मी साधू मानण्याला नाही मुडी तयार. बंकटलाल खुळावला, नादी त्यांच्या लागला. नाही देत विस्तवाला, मी तयाचे विचिलमीसी. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपुल्या कर्तृत्वे का न करी, विस्तवा ते निर्माण. साधुनाथ जालंधर, पीत होते चिलीम फार. परी विस्तवासाठी घर ना हिंडले कदा ते. जा उभे न राहा येथे, विस्तव ना मिळे तुम्हा प्रत. नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची.
पोरे विनमुख परत आली, महाराजांचे निवेदिले हकीकत जी का झाली. सोनाराचे दुकानात ती एकता रहस्यवदन करी, ते झाले द्या घन नाही आपण प्रयोजन. मुळीच त्यांच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेते झाले, चिलीम आपुल्या हाती भले. बंकटलालासी बोलले काही एक वरती धरी, काडी एक वरती धरी. बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा, परमदे सध्या विस्तव देतो करुनिया. काडी घासून आता मी काही काडी घासल्या वाचुनी कंदा न प्रगटे अग्नी, म्हणून केली विनवणी ती मनासा आना समर्था. महाराज बोलले त्यावर उगी न करी चरचर, नुसती काडी धरणेवर तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तैसे केले, नुसत्या एका काडीस धरिले. चिलमीची या वरती भले समर्थ आज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार. एका तुम्ही श्रोते चतुर, प्रगट झाला वैश्वानर. काडी नुसती धरतावरी, काडी प्रति विस्तवाचा अंशहीन तासाचा. हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैशीच राहिली, चिलीमतही पेटली, कशाचीही नाही उरली. जरूर खऱ्या साधूला यांचे नाव साधुत्व, अवघीच नव्हते थोतांडमत. आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे. असो भोजना बैसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो एका. त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नानापरी, बुजाट झाला भारी. किळस वाटली सर्वांना, लोक उठले पात्रावरून, अवघ्या अन्ना ते टाकून. सोनार बसला अधोवदन, कारण काही उपजेना. चिंचवण्याचा संगे भले, अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोडे उमगले, ऐसे व्हाव ह्या कामीच कारण. मीन साधुसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला मीन खचित जाणिली. गजानन जान्हवी नीर, मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजराजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडापूर्ण. कल्पतरू कारण, मी बाभूळ मानिली. गजानन हा चिंतामणी, मी लेखिले गार जानी. गजानन हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा, त्या केला कैसा साधिला दावा. माझ्या हातून संत सेवा, हो ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर, दय पायांचा पशु मी. हे आज माझ्या भाग्यकाळी, बुद्धी कशी चढती झाली. सुयोगाची दवडली वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाऊ, समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य होऊ. क्षमामतूंची मागावया, ऐसा विचार करूनी. सवे घेऊनी चिंचवणी, बंकटलालाच्या सदनी. आला हकीकत सांगावया, अहो शेटजी बंकटलाला. आज माझा घात झाला, पहा या चिंचवण्याला. आत किडे पडले बहु, मानसे उठली उपोषित. तेने माझाला श्राद्ध घात, हे ऐसे व्हावया कृत. माझा मीच कारण असे, आज सकाळी चिलीमीला मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला, समर्थांच्या चिलीमिस्तव. त्याचेच हे आहे फळ, चिंचवणी या नासले सकळ. ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले, म्हणून हे नासते झाले. तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐशी शंका, शेटजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे.
ही चिंच फोडिली, तिचीच टरफले अजून पडली, चिंचोक्यांची रास झाली. मर्जी असल्या पहा चला, आता इतुकीच विनंती आहे सेठजी तुम्हा प्रती, मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमामंतूंची मागेन अनन्य भावे करून, साधू दयेचे परिपूर्ण सागर मूळचेच आहेत की. समर्थापुढे भीत भीत जानकी राम गेला त्वरित, घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था. आणि म्हणाला दया घना, तुला येऊ माझी करुणा, मी अपराध केले नाना, त्याची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ नांदसी या शेगावात, त्या ज्यांची होती मजला भ्रांत, ती त्या आज निवटिली. माझे अपराधरूपी अवघे तृण जाळी कृपा कृशाने करून, समर्थ आजपासून मीना टवाळी तुझी करील. जी शिक्षा आज केली तेवढीच मजलापुरी झाली, तू अनाथांचा आहे वाली. आता अंत पाहू नको, महाराज बोलले त्यावर, खोटे न सांगे तीडभर, तुझे चिंचवणी आहे मधुर. किडे न पडले त्यामध्ये, ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी. पहिला प्रकार मावळूनी गेला होता ते धवा, अवघ्यांप्रती आश्चर्य झाले, समर्थांचे महत्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये, ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास झाकाया कवनाते, चंदू मुकीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा, निश्चिम भक्त समर्थांचा. त्याची कथा ऐका ही श्रोते ज्येष्ठ मासात, संभोवार बसले भक्त, अति आदरे जोडून हात, दृष्टी ठेवू न पायावरी. कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देती, कोणी पंखाने घालिती वारा समर्थाकारणे, कोणी वाटिती खडी साखर, कोणी गळ्यात घालिती हार, कोणी चंदन थंडगार घालिती अंगी साधूंच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला, दोन कानोले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण जा. चंदू बोले कर जोडूनी, आता कान्होले कुठूनी, इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया. तई महाराज वदले वाचे, नाही कारण त्या ताज्यांचे, पाहिजेत तुझ्या उतरंडीचे, कान्होले मज खावया. जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको, खोटे वेड्या यत्किंचित. त्या मुखीन चंदू प्रती बोलोक अवघे लोक बोलती, जाये पाहून शीघ्रगती, खोटे न होय संतवानी. चंदू घराप्रती गेला, कांतेस पुसू लागला, दोन कानवले उतरंडीला आहेत काय रंभोरू. तै बैल बोले अंगना, होऊन गेला 1 महिना, आता कानवले आपल्या सदना, मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले, कान्हवले मी पतिराया केले, ते न आता राहिले, संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते, समर्थास्तव तळून देते. ही पहा मी ठेविते कढईनाथा चुलीवर, तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार, नको पाहण्या बाजार, कान्हवल्याच्या साहित्यासी. चंदू बोले त्यावरी, ताजे नकोत सुंदरी, जे तू उतरंडी माझारी, दोन ठेविले तेच दे. समर्थांनी ऐसेच कथिले, तेच मी तुझ निवेदिले, आठवण करून चांगले, पहा काही एधवा. ऐसे एकता पती वचन, कांता गेली घोटाळून, करू लागले शोधन, कानवल्याचे चिंता तरी. कानवल्याच्या शोध करिता आठवण झाली तत्वता, उघड म्हणे थांबा नाथा सत्यगिरा समर्थांची. 2 कानवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले, त्याचे स्मरण नाही उरले. सगळ्या महिन्यात मज लागी, त्यास महिना होऊन गेला असेल, बुरसा वरी आला, ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अनु मात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली उतरंडी हंड सर्व धांदोळली. कानवले ते ठेवलेली कळशी होती खापरीची, आत जो पाहिले न्याहाळून, तो दृष्टी पडले ती
हिच्या दोन कान्हवले जे सुकोन गेले होते थोडके. बुरसामुळीच नाही आला श्रोते या कान्हवल्याला. बट्टा संतवानेला नाही लागला कधी जगी. कान्हवल्या ते पाहोन उभयतांचे हर्षले मन. धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कान्हवले घेऊन आला समर्थासी अर्पिता झाला. लोक करती आश्चर्याला त्यांच्या कृती ते पाहून. लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ. भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळतसे. चंदूच्या त्या कान्हवल्यासी सेविते झाले पुण्यराशी. रामशबरीच्या बोरांशी जेवी झाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेशी चिंचोली गाव परियेसी. तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर अवयव झाले क्षीण फार. तरुणपणी संसार हेच होते ब्रह्म ज्याचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी. ब्रह्मदेवी जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवासी न कोणी उरले कांता पुत्र मरून गेले. म्हणून विरक्त झाले मन तयांचे संसारी. जी का होती चिजवस्त ती अवघी कोणी केली फस्त. म्हणे आता माझी गत होईल ऐसी देवदेवा. म्या हमाधुमीचा संसार केला तो आता अवघ्या निमाला. आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधो. आता माझा वाली कोण दीनदयाळा तुझ वाचून. माझे हे अरण्य हृदयन तुझ विन देवा कोण. एके ऐसा अनुताप धरून पोटी. शेगावी आला शेवटी गजाननाच्या दारवंटी. हट्ट धरून बैसला आरंभिले उपोषण. अन्न पाण्यात त्या हागून वदनी वदे नारायण. खंडन पडे तयाला ऐशा परी एक गेला. दिवस परी नाही उठला तई महाराज वदले तयाला. हे करणे उचित नसे हेच हरीचे नामस्मरण. कान केले मागे जाण प्राण देहांते सोडून. जाता वैद्य बोलाविसी तरुणपणी ब्रह्मचारी. म्हातारपणी करसी नारी. अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते बडे वेळेवर करावे की साचार. घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक. ज्या कन्या पुत्रासाठी तू केली आटाआटी ते अवघे गेले शेवटी. टाकोनिया तुझ लागी अशाश्वताचे भाषण केले शाश्वता विसरून. त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्याविन सुटका तुझी होईना. हे देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी मनी. तेन माधवे ऐकिले हट्टासी ना सोडिले. यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी. भोजनास चला सदनी अन्नाविन राहू नका. तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला समर्थांच्या सानिध्याला. नाम घेऊ तब हरीचे त्रात्र झाली 2 प्रहर. तमे आक्रमिले अंबर निशीचा तो शब्द किर होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाही. स्वामी गजाननांनी रूप धरिले भयभकर. दुसरा यमाजी भास्कर आपसरून माधवावर धावून आले भक्षावया. तेने माधव पळाला घेऊन आपला जीव भला. धडकी भरली चिंताला छाती उडे धडधड. बुडबुडा आला तोंडासी शब्द फुटेना वाचेसी. ऐसा पाहून स्थितीसी समर्थे धरिले सौम्य रूप. आणि बोलले गर्जून हेच का तुझे धीटपण. तू काळाचे भक्ष जाण असाच खाईल काळ तुला. त्यांची तू इचुनुक दाखविली पुढची स्थिती जाणविली. तेथे पडाया नाही उरली यमलोकांत जागा तुला. माधव ऐसे एकता झाला विनयी बोलता. यमलोकांची नको वार्ता एवढी माझी
टाळा हो. नको नको हे जीवित घ्या धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणा प्रत. महाराज माझी शेवटची, यमलोकी जे दिसतानार होते, ते तुम्ही दाविले येथे. आता या लेकराते यमलोकी धाडू नका. माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवंशी, परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य. काही सुकृत पदरी होते, म्हणून पाहिले तुम्हा ते. संत भेटी जाला होते यमलोकना तयासी. ऐसे एकता भाषण समर्थ केले हास्यवदन. महापतिता पावन साधूच एक करीती की, श्रीमन्नारायण नारायण. ऐसेच माधवा करी भजन, जवळ आले तुझे. ऐसे माधवा करी भजन, जवळ आले तुझे मरण. आता गाफील राहू नको, किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची. ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुनाराया, नको मला आयुष्य सध्या. ओखटी ही प्रपंचा माया, त्यात पुन्हा गोवू नको. तथास्तु ऐसे महाराज वदले, तू जे मानसी ते मी दिले. आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा, झाला त्या वर्णन्या वाचा. नाही माझी समर्थ इहलोकीचे देहभान. माधवाचे निमाले जाण, कित्येक बोलू लागले जण. उपवासे फिरले मस्तक, म्हणून वेडेचार करी जन कल्पना नाना परी. उठत्या झाल्या त्या अवसरी, त्या किती म्हणू वर्णाव्या. असो माधवाचे देहावसान, समर्थास नित्य झाले जाण. चुकले त्यांचे जन्म मरण, गजाननाच्या कृपेने. असो एका समयी भली, समर्थांची इच्छा झाली. ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्यवर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करवा. वेद श्रवणे देवा, आनंद होत अतिशय. पन्ने पेढे बर्फी खव्या, भिजल्या डाळीस मीठ लावा. 1 रुपया तो द्यावा, धन पाठी ब्राह्मणा ते. ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले. ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी. सांगाल तो करू खर्च, परी अडचण आहे हीच. ब्राह्मण मिळविण्याची साच, आमच्या उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी, करा उद्या तयारी. ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारता, अवघे हर्षले तत्वता. झाली तयारी हा म्हणता, रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणिले, चंदनाचे उटणे केले. आत केशर कालविले, तैसाच आणखी कापूर. 2 प्रहरचे समयाला, ब्राह्मण आले शेगावाला. जे पदक्रम जटेला, जाणत होते विबुध हो. थाटात वसंत पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदली. दक्षिणा घेऊन गेली अन्नग्रामा कारणे. संतांच्या जे मनी येत, ते पूर्वी रमानाथ. कमी न पडे यत्किंचित, ऐसा प्रभाव संतांचा. बंकटलाल प्रतिवर्षी, व्रत हे चालवी अतिहर्षी. अजून परिशेगावासी, वंशज त्यांचे करीती हे. हा दास गणू विरंचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. साधकांशी दावी पंथ, विमल नशा हरिभक्तीचा. श्री हरिहरार्पणस्तु. शुभम भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ 4थोऽध्याय समाप्त.